धिंड पक्की, काळ तोंड काळ आणि गळ्यात खेटराची माळ. पांडुरंगा, जागेवर नसलास तरी तू आमच्यासाठी इथेच आहेस. काय वेळ आणलीस बघतोयस ना. उठव की आम्हाला. जो कायम साऱ्या गावाशी ममतेनं वागला, ना कुणाच्या आद्यात ना मध्यात, कायम तुझ्या भजन पूजनात तल्लीन राहिला, त्याची निंद. मग काय पूजा घालायची का त्याची आम्ही? मग आता तुमच्या न दिसणारा इटुरायला इशारा. राहळातून बेदखल केलेल्या माणसाने राहायचं कुठं? समजायला सांगा आता आवरायला. रामो, दान नसलेली कंच आणि रीतभात माहीत नसलेली माणसं राहाळात दिसता कामा नाही म्हणतो मी. विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग. तुला माहिती आहे ना, विठुरायाच्या मस्तकी एक खडा आहे, त्यातून प्रकाश बाहेर पडतो आणि तो फक्त अंधारातच चमकतो. तूच म्हणतेस ना विठुरायाने तिसरा डोळा उघडलाय म्हणून. माझा विठुरायाचा प्रकाश आहे, ती त्याचीच किरण आहे. माझ्या विठुरायाने तिसरा डोळा उघडला, माझा विठुराय सापडला. शिवाप्पा, अरे काय लेका नव्या नवरीवणी लाजतोय तू. ये की बाहेर. तोंड रंगवायचंय तुझं, दागिने घालायचे. आणि एकदा का नटून थटून गाढवावर बसला की कोड उडवायचा. सपाक सपाक सपाक. आणा त्याला बाहेर.
हे शिवप्पा काय करताय शिवप्पा उचल. विठुराय, माझं विठुराय, तुला काही लागलं नाही ना? ए, तू बघत का उभं राहिलास? जा ना तुझी जांभळं आण. सकाळपासून विठुरायाने काही खाल्लं नाही रे. भूक लागली ना? तुला पाण्यात खूप थंडी वाजली. थांब, उद्या ना मी तुला छान ऊन पाणी देईल ना आंघोळीसाठी. घे दे. आता हे खायची हा, आणि सांगायचं मला गोड लागतं की नाही. हो, संत मांदियाळी मला विठू माऊली म्हणते, पण सखू सखू आज या माऊलीचीच माऊली झाली. घे. आहेत ना गोड? हात शिवतायत माझ. हे दोंड्या, हस की पापेच्या तोंडाला काळ. बंद करा हे सगळं. आप्पांची काही चूक नाहीये यात. विठुरायामुळे कोपून कुठेच गेला नव्हता. महाजन, हवेत बोलू नका. बघा तिकडे. विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग.
पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग अप्पा आपला विठुराया सापडला. आपला विठुराया सापडला. मुंबई आजी आपला विठुराया सापडला. अप्पा आपला विठुराया सापडला. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीची या बाही काय सांगो झाले काहीची या बाही पुढे चाली नाही आवडीने पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाची अंग आनंदाचे. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाची अंग आनंदाचे. तुका म्हणे तैसा होतला से ठसा तुका म्हणे तैसा होतला से ठसा. अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला. हो आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाची अंग आनंदाचे आनंदाची अंग आनंदाचे. अरे ये पजाबा, अरे अरे ते काय करतो रे तू? त्या आगीत उडी मारायला आला की काय रे? आगीत? अरे मालक संतापून आग आग झालेत म्हणतो मी, ठाऊक नाही का रे तुला? अरे मालक आत भोजन करतायत म्हणून वाचला म्हणतो मी तुझा जीव. तुम्ही काय बी म्हणा दामशेठ, एवढा आटापिटा करून हुकलच, नाहीतर आज शिवप्पाची धिंडच निघाली असती गाढवावरून. अरे पण नाही ना निघाली रे, तरी तू आलास की रे इथे, आणि काम हुकलं म्हणून सूत काय म्हणतो रे मी इथे. जा लवकर वाड्यातून, नाहीतर अहो जाणारच आहे म्हटलं, एवढं ठरलेलं बिनबोबाट काम केलं, त्याची मजुरी नको का घेऊन जायला? अरे अकलेच्या कांद्या,
अरे दामू आता बजाबा आला का? अरे इनाम द्यायचंय त्याला. आला का? अरे वा 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 वा. अरे बस. अरे बस की म्हणलं. उभा का? बस बस. अंगाशे लय मेहनत केलीस बजावा. लय मेहनत केलीस. बघितलं दामू शेठ, तुम्ही काय बी म्हणा, मालक मनातलं ओळखतात. एवढा आटापिटा करीत लय लांबदूर गेलो मालक. त्या कार्टीनं हुडकून काढली म्हणून थोडक्यात ढिंड हुकली. त्या धडकी तर भरवली आपण शिवाप्पाच्या उरात. हा, आपण मोहीम गाजवली मालक. काय हालत केली आपण त्याची. मोहीम पत्ती केली म्हणजे इनाम तर मिळालं पाहिजे. ऐका नाही दामू शेठ, आता त्यानं एवढी त्याच्या पराक्रमाची गाथा ऐकवली. घासा सुकला असेल त्याचा. ऐका ना, तर इनाम म्हणून मालकाकडनं तुला हा पानाचा इडा. लय खुश झाला होता मी तुझ्यावर मालक. अरे घे. नको मालक. तिला असते. घे घे. बस 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 खाली बस 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 की. हा बसून खा. काम चुपचाप काम. गप गुमान खायचं. आमचंच पान खाऊन आमच्याच घरात तुकतोस. इथंच मारून टाकेन ना तू. इथंच मारून टाकेन. आम्ही वनात गेलो होतो. ए ते बघ तिकडे काय आहे. हा माझा विठुरायाचा प्रकाश आहे. माझ्या विठुरायाने तिसरा डोळा उघडला. तर असं झालं. वा 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 वा. आता सगळं गोड झालं असलं तरी मी तुला ओरडणारच. असं रानावनात एकटीनं जायचं नाही. काय आजी, तुझं नाव शांता कोणी ठेवलं ग? अगं तू माझं राहू दे ग. पण मला सांग, कसं काय उचललंस ग त्या विठुरायाला? आई अगं, ओझं हे लादलेलं असतं म्हणून ते जाणवतं. पण जबाबदारी ही स्वीकारलेली असते म्हणून तिचं ओझं होत नाही. हो आजी, मला विठुरायाचं वजन जाणवलंच नाही. आणि ना अजून एक गंमत झाली. बस आता, चला पुरे झालं. हे घे, जेवून घे. सकाळपासून अन्नाचा एक कणही गेला नाहीये पोटात. घे बघू. मी काय म्हणतो, आता आपण सगळे एकत्र जेवूया. आणि आई, तू आधी जेवायला बस, आम्ही मागवून बसतो, हे चालणार नाही. आपण आता जेवण करतो. काय उमा? अय्या, आज आपण सगळे एकत्र बसणार. मी म्हणतो तेव्हा कोणी ऐकत नाही. आणि आज आप्पा म्हणतायत तर बघा, उमाई कशी लाजली. पण तुझी उमाई आणि आप्पा पण जेवले नाहीत. विठुरायाही नव्हता आणि तूही नव्हती. कसा घास जाईल यांच्या पोटात?
आजी तू सगळ्यांचं सांगितलंस, स्वतःच कोण सांगणार? मला खात्री उमाई आणि आप्पांनी खाल्लं नसणार, म्हणजे तू नक्की काय खाल्लं नसशील. खा बघू आधी, नाहीतर मी तुझ्यावर रागवे ना. खा. गुणाची पोरग. चल आता तू. खा ग. अप्पा अप्पा अहो ऐकलत का? तुमच्या लाडक्या सखूचं जेवण झालंय म्हटलं. तुम्हाला जांभूळ भरवल्यावरच जेवल्यात हो सखूबाई. आणि उमाई आणि आप्पांचं जेवण सुद्धा झालंय. तेव्हा आता मी रांधलेल्याची चव घेणार का? घेणार ना, पण आमची एक अट आहे. अगं बाई, अट आहेच का? सांगा, काय करणार आता? भक्त तेवढे लाडके, आम्हाला मात्र अटी. बर, अट नाही तर हट्ट म्हण. विनवणी म्हणून तरी मान्य करशील प्रिये? ईशा, हे काय आज नवीन? तुम्ही आणि विनवणी? या अगोदर विनवणी केली नाहीये का कधी? बरं बरं, अन्न गार होतंय. तुमचं जे काही आहे ते चटकन सांगा. सांगतो. घे. ईशा, हे काय? हाच तो आमचा आग्रह. याला म्हणतात उपवासाचं पारणं फेडणं. आम्ही दिवसभर उपाशी होतो म्हणून आमच्या रखुमाईचाही उपवास घडलाय ना, तर तो तर भरवलेल्या घासानेच सुटायला हवा. घे. भक्तांच्या मांदियाळीत इतके रमलेले असता की मला वाटलं होतं की माझं तुझ्याकडे लक्षच नाहीये, हो ना?